इथे मी 2 कलर घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही कलर घ्या. माझ्याकडे दुसरा कलर नव्हता म्हणून मी हा डार्क कलर घेतलाय, जांभळा. आणि हा पांढरा. क्रोशा हुकही कोणतंही घेऊ शकता तुम्ही, कोणत्याही नंबरचं. तर सुरुवातीला आपण तोरणाची पट्टी करणार आहे. तर पट्टी पांढऱ्याने करणार आहे. नॉट करून घ्यायचं आणि या ठिकाणी आपल्याला 13 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 चेन करायचे. 13 म्हणजे 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर डबल क्रोशा करायचा. असं प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. आपले या ठिकाणी 11 डबल क्रोशे तयार होतात. 3 चेनचा एक पहिला आणि नंतर पुढचे 10. असं प्रत्येक ह्याच्यावर डबल क्रोशा करून घ्यायचा एक एक. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायची पट्टीशी. पुढच्या याच्यावर डबल क्रोशा. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. या डबल क्रोशावर डबल क्रोशा. पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा. त्याच्या पुढच्यावर पण एक डबल क्रोशा. असे 3 डबल क्रोशे तयार झाले तिथं. परत एक चेन घ्यायची, खालचा एक स्किप करायचा म्हणजे सोडायचा खालचा एक आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशा करायचा. याच्या पुढच्यावर पण एक डबल क्रोशा, पुढच्यावरही एक डबल क्रोशा. इथं पण 3 डबल क्रोशे तयार झाले. 1 2 3. परत एक चेन घ्यायची, खालचा एक सोडायचा आणि पुढच्या 3 डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे तयार करायचे. तीन डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे पट्टी करायची. खूप सोपी डिझाईन आहे. तर 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं. परत त्या 3 वर 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. या चेनवर चेनच करायची एक आणि पुढच्या या 3 डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे करायचे. परत एक चेन करायची, पुढच्या 3 डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे करायचे. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं आणि असंच आता हे 3 डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे करायचे. परत एक चेन, परत 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे. असंच आता ही पट्टी आपल्याला बनवून घ्यायची. हवी तेवढी लांबीची पट्टी तुम्ही बनवून घ्या. मी आता बनवून घेते. या ठिकाणी माझी अशी पट्टी बनवून झाली. इथं मी 2.5 फूट लांबीची पट्टी बनवलेली आहे. तुम्हाला हवी तर म्हणजे मोठा जर दरवाजा असेल तर मोठी पट्टी बनवा. त्याला बॉर्डर करायची. बॉर्डरला आपण जांभळा कलर वापरणार आहे. सुरुवातीला नॉट बनवून घ्यायचं. आणि जी पहिली लाईन आहे डबल क्रोशाची, त्या पहिल्या डबल क्रोशावर जोडून घ्यायचं.
परत 3 चेन करायच्या आणि त्याच्यातच आणखीन आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. 3 चेनचा एक झाला आणि दुसरे 3, असे टोटल 4 डबल क्रोशे या ठिकाणी तयार होतात. डार्क कलर आहे त्याच्यामुळे एवढं ओळखायला येत नाही. 1 2 3 आणि 4. पुढची एक लाईन सोडायची, ही लाईन सोडायची आणि त्याच्या पुढच्या लाईनवर परत 4 डबल क्रोशे करायचे. मध्ये चेन वगैरे घ्यायची नाही, डायरेक्ट पुढच्या ह्याच्यावर 4 डबल क्रोशे करायचे. 3 4. परत पुढची एक लाईन सोडायची, त्याच्या पुढच्या लाईनवर 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. परत एक लाईन सोडायची, पुढच्या लाईनला 4 डबल क्रोशे करायचे. अशीच आता ही पूर्ण पट्टीची बॉर्डर करून घ्यायची. मी करून घेते बॉर्डर. अशा प्रकारे इथे पट्टी तयार झाली आहे. इथं मी शेवटच्याला एक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा घेतलाय आणि इथं 3 चेन घेतल्यात कॉर्नरला. म्हणजे आपली डिझाईन आहे ती सरळ दिसते. कॉर्नर असा येतो. 3 चेन घ्यायच्या आणि इथं बाकीच्या ह्याच्यावर एक डबल क्रोशा. अशा प्रकारे पट्टी तयार झाली. आज आपण याच्या पुढची डिझाईन पाहणार आहेत पार्ट 2 मध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.